नमस्कार मंडळी, ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। पाहू शकता सुंदर असं वातावरण झालं आहे आणि आता मी खेकडी पकडण्यासाठी चाललेलो आहे। पाहू शकता आपण ते जण खेकडी पकडायला चाललेलो आहेत। माझा मोठा भाऊ, आम्ही सगळे लोक खेकडी पकडण्यासाठी चाललो आहोत। बघू शकता सुंदर असं लोकेशन आहे। आता आज आम्ही खेकडी पकडणार आहोत। खेकडी पकडण्याची अनोखी पद्धत आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत या व्हिडिओमध्ये, तर कृपया करून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहू शकता। दोरीला खाद्यपदार्थ बांधून खेकडे पकडायची नवीन पद्धत पाहू शकता। दोरीला खाद्यपदार्थ बांधलेला आहे आणि अशा प्रकारे आता आपण खेकडे पकडत आहोत। बघू शकता आम्ही असं भरपूर दोरींना खाद्यपदार्थ लावून जागोजागी ठेवलेलो आहोत। आता आम्ही नाश्ता करत आहोत। पाहू शकता सुंदर प्रकारे असं निसर्गमय वातावरण आहे। खूप छान वाटतं इकडे आल्यानंतर। पाहू शकता आहे। आता आम्ही ते चेक करायला चाललो आहेत। बघू शकता बघू शकता अशा प्रकारे मला 8-9 खेकडी दोरीला खाद्यपदार्थ बांधून मिळालेले आहेत आणि ही आमची अनोखी पद्धत यशस्वीरित्या पार पडलेली आहे। तुम्ही हे नक्की ट्राय करू शकता। दोरीला खाद्यपदार्थ बांधून आम्ही एवढे सारे खेकडी पकडलेले आहेत। ही पद्धत खूप चांगली आहे। तुम्ही नक्कीच पुढच्या वेळेस वापरून बघा। या 20 मिनिटांमध्ये आम्ही एवढे खेकडी पकडलेले आहेत। हे खाद्यपदार्थ आम्ही लावलं होतं, तर कोल्हा आला आणि त्याने हे सगळं नेलं उचलून। बघू शकता अशा प्रकारे आज खूप मजा येते आहे। बघू शकता आम्ही सगळे मित्रमंडळी आम्ही भरपूर खेकडी पकडलेले आहेत। आमचा अचानक प्लॅन झाल्यामुळे आम्हाला कापडी पिशवी मिळाली नाही, मग आम्ही प्लास्टिकच्या पिशवीमध्ये खेकडी पकडलेल्या आहेत। पण तुम्ही प्लास्टिकची पिशवी वापरू नका, कारण प्लास्टिकच्या पिशवीमध्ये खेकड्यांना हवा लागत नाही, ते मरण्याची शक्यता आहे। त्याच्यामुळे तुम्ही कापडी पिशवी वापरा। आम्हाला 4-5 वाघ दिसलेले आहेत या ठिकाणी, म्हणून आम्ही आता घरी निघालोय। आता आम्ही खेकडी पकडलेले आहेत आणि आता आम्ही घरी चाललो आहोत।